मधून आपल्याला वेगवेगळ्या स्कॉलरशिप फॉर्मसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी अप्लाय करता येते. तर त्यातून ॲक्च्युअल किती स्कॉलरशिप किंवा किती अमाऊंटचे स्कॉलरशिप आपल्याला भेटते किंवा कॉलेजकडे ती जमा होते किंवा किती रुपयापर्यंत फीज माफ होऊ शकते ते आपण पाहणार आहोत. आता एक जनरल हा फॉर्म आहे मी भरलेला. त्याच्यामध्ये आपण मागच्या वर्षीचं पाहूया. एका स्टुडंटला जी स्कॉलरशिप अप्लाय झाली आहे ती. तर इथं माय अप्लाय स्कीममध्ये पाहूयात. एवढ्या सगळ्या स्कॉलरशिप तर आहेतच, पण इथं माय अप्लाय स्कीममध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं ॲप्लिकेशन आणि हे लास्ट इयरचं असल्यामुळं काय होतं की इथं ते सगळे फॉर्म्स किंवा फंड्स दिसत नाहीत. आपण इथं गेल्यानंतर पाहू शकतो की फंड डिसबस्टेड. तर मग याच्यामध्ये आपण पाहू शकतो या ॲप्लिकेशन नंबरवरती क्लिक केल्यानंतर किती अमाऊंटचे फंड डिस्टर्ब झाले आहेत किंवा किती अमाऊंट त्यांना भेटली आहे. तर मग चेक रिडीम स्टेटस याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण हे पाहू शकतो की फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट या फॉर्ममध्ये त्या स्टुडंटला बेनिफिट्स मिळालेले आहेत आणि त्याच्यानंतर हे एवढे टोटल कॅल्क्युलेशन किंवा एवढे टोटल अमाऊंटची फीज त्या स्टुडंटची याच्यामधून कंप्लीट पे करण्यात आली आहे. तर याच टाईपच्या कंटेंटसाठी, माहितीसाठी आणि एज्युकेशनल कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा.